शिवसेनेच्या बाजूने इथला मतदार आहे. सामान्य कार्यकर्त्याला ताकद कशा पद्धतीनं शिवसेनेमध्ये द्यायची, तर ते फक्त एकनाथजी शिंदे साहेब होते. एकनाथ भाईंनी जी काय ताकद दिली, जी काय लढण्याची ऊर्जा दिली, उद्धव ठाकरे साहेबांसोबत काम करत होते आणि त्यांना लिमिटेडच एक प्रायव्हेट कंपनी चालवत होते गेली 10 वर्ष. त्यामुळे त्या कंपनीच्या बाहेर त्यांना पडू वाटलं नाही. जे लोक त्यांच्यासोबत आहेत ती सोन्याच्या चमच्यात ताटात जेवणारे लोक आहेत. सोलापूर महानगरपालिकेमधला ज्याला कोणी मारहाण झाली म्हणून तक्रार दिली तो कार्यकर्ता नव्हता. एक ब्लॅक लिस्टेड काळ्या यादीत जाणारा गेलेला एक कॉन्ट्रॅक्टर होता. चुकीच्या पद्धतीनं काम करणारे, त्याच्यावर अनेक आरोप आहेत, हे कागदोपत्री सिद्ध आहे. काही अधिकारी इथं भ्रष्ट पद्धतीनं काम करतात. 12 तासानंतर माझ्यावरती गुन्हा दाखल केला जातो. मी हे घाबरून राजकारण समाजकारण कधी सोडणार नाही. घाण लागणार आहे आणि हे लावणारे पण त्यातच असतात. शेवटी मला लावतात म्हणजे ते त्यांचे हात त्यातच असल्यामुळेच लावत असतील. जे सत्य आहे ते सत्य. याला बदनामीचं कसं षडयंत्र करायचं हे प्रयत्न ह्या पोलिसांच्या माध्यमातून, आणि हे पोलीस यामध्ये दोषी नाहीत, ही सिस्टीम दोषी आहे. येथे असणारा एक माजी गृहमंत्र्यांच्या हिशोबाने हे सगळं चाललेलं आहे. पण मी सोलापूर शहर मध्ये विधानसभेमध्ये इच्छुक आहे. 15 वर्षामध्ये ज्या विरोधी पक्षाकडे ज्या काँग्रेसच्या आमदार होत्या त्यांनी विकास केला नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. माझा पप्पा येणे, माझे मामा तिनेत हे या सगळ्या गोष्टी करत विधानसभेसाठी प्रयत्न करतोय, विकासाचा मुद्दा घेऊन प्रयत्न करतोय, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही विकासाचा एकत्रित येतोय, त्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतोय आणि या ठिकाणी ते गरजेचं आहे. तर तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्या एमआय मधल्या उमेदवारांनी देखील सांगावं, त्या काँग्रेस मधल्या उमेदवारांनी सांगावं त्यांनी आजपर्यंत या शहर मध्येसाठी काय केलंय. फार तर एखादा नगरसेवक या ठिकाणी इच्छुक आहे, तो म्हणेल माझ्या वॉर्डात 4 वर्षाखाली हे काम केलं या ठिकाणी. म्हणून मला ते चॅलेंज आहे, जे कोणी दुसऱ्या पक्षातून उमेदवार आहेत त्यांनी सांगावं विकासाचा मुद्दा त्यांनी बोलू शकतात का, की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजप युतीच्या पाठीशी हिंदुत्वाचं मतदान 100% राहील. जिजामाता हॉस्पिटल हे या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी अनेक गैरसोयी होते. त्या ठिकाणी 15 लाख रुपयाचं काम. 3 टर्म आमदार असणाऱ्यांचं घर 200-400 मीटरवरती आहे. त्या ठिकाणी आम्ही 10 वर्षापासून बंद असलेली लिफ्ट ही आता आम्ही चालू केली. तसं टीका करत असताना त्यांच्या डोळ्यावर एखादी झापड असेल की ते त्यांची सत्ता आहे का तुम्ही चौकात बोर्ड लावली, काँग्रेसची फोटो, विरोधी पक्षाच्या नेत्यांची फोटो आणि टेबल घेऊन तुम्ही का फॉर्म भरला? म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीचा फसवणूक केली का? योजना घेताना लोकांपर्यंत पोहोचताना तुम्हाला ती योजना पाहिजे. आणि जेव्हा महिलांना योजना मिळायला लागली की यांच्या पोटात दुखायला चालू झालं. बरोबर नेरेटिव्ह आणायचं, हे बंद होणार. होय, हे बंद होऊ शकतं. ही योजना खरोखर 2 महिन्यांनी बंद होऊ शकते जर विरोधी पक्षाच्या काँग्रेसची सत्ता आली तर. तिथं प्लॉटिंगचे रेट वाढावे आणि तिथून पैसा काही शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय ठेवून उपसाव्यात, ही एक स्वप्न त्यांचं दुभंगलंय. त्याचं पोटदुखी ही आता दिसते. अहो, तुम्ही 100 मीटरचं रस्त्याचं उद्घाटन 3दा करणारे लोक भीष्म पितामह म्हणलं जातं असे आपल्या नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर आपण टीका करावी का? किंवा या सगळ्या विमानतळाच्या प्रश्नावर आपण बोलण्याची नैतिकता आहे का? आपण 15 वर्षामध्ये विमानतळ सुरू करण्यासाठी काय केलं, तुमच्या पप्पांनी काय केलं, याचा थोडासा अभ्यास करावा. या ठिकाणी मेडिटेशनची त्यांना गरज आहे. त्यांनी मेडिटेशन घ्यावं, मागचा थोडासा लेखाजोखा बघावा आणि मग ह्या विषयावर बोलावं. ते महाराष्ट्र नमस्कार. सोलापूर जनदर्पण चॅनलच्या चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापूर शहर, जिल्हा आणि सोलापूर शहर मध्य या विशेष मतदारसंघासाठी इच्छुक असलेले सोलापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे सर यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे. त्यांच्या मनातील इच्छा आणि आपल्यातले मनातले प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडूया. आणि त्यांनी सोलापूरला ज्यावेळेला जिल्हा प्रमुख झाले त्यावेळेला शिवसेनेचं जे नवीन पक्ष निर्माण झालं एकनाथ शिंदेचं, त्याचं नेतृत्व ते सोलापुरातून करतायत. जुने शिवसैनिक, आत्ताचे शिवसैनिक या दोघांचं सांगड ते कशा पद्धतीनं करतायत हे आपण त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मनीष काळजे सर, नमस्कार. आपण जनदर्पण चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपण आलात.
पहिला प्रश्न असा आहे की आपण सोलापूर शहरात, मला वाटतं की एक 4 वर्षापूर्वी मनीष काळजेंना कोण ओळखत नव्हते, पण ज्या वेळेला शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, ते एकदमच सोलापुरात प्रकाशझोत झालं की मनीष काळजे म्हणजे सोलापूरचे एकनाथ शिंदे, असे प्रतिमा निर्माण झाली होती. पहिल्या त्या संदर्भात आपण सांगा की आपण ज्या ज्या वेळेला सोलापूरला एकनाथ शिंदे यायचे, ते आमदार असो, नगरविकास मंत्री असो किंवा अन्य पोस्टवर असताना सोलापुरातून जाताना त्यांचे स्वागत फक्त आपल्याकडून होताना दिसायचं. त्यावेळेला तुमची सांगड आणि जवळीकता कशी निर्माण झाली? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब एक शाखा प्रमुख पासून ते आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आणि शिवसेनेमध्ये खरं तर काम करत असताना संघटनेतील माणसाला भरपूर अति म्हणजे महत्त्व हे पक्षामध्ये संघटनेमध्ये हे सर्वांनाच माहिती. त्यामुळं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामावरती मी प्रभावित होऊन 2010-11 पासूनच मी त्यांच्या सानिध्यात गेलो, भेटत गेलो आणि त्यांच्या कार्याची पद्धत ही मला कायमच भावली. शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार डोक्यामध्ये होतेच, परंतु एक काम करत असताना सामान्य कार्यकर्त्याला ताकद कशा पद्धतीनं शिवसेनेमध्ये द्यायची हे जर एक कोणी करत होतं त्यावेळेस आणि आजही, तर ते फक्त एकनाथजी शिंदे साहेब होते. त्यामुळे 2012 नंतर अनेक वेळा 2012 देखील शिवसेनेचे आमदार असताना, त्यानंतर नगरविकास मंत्री असताना सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब सोलापूरला आलेले आहेत आणि त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी काम करण्याची वेळोवेळी संधी दिली. मी खरं तर 2007 पासून शिवसेनेमध्ये काम करतोय, शाखा प्रमुख होतो आणि त्याच्यानंतर आता जिल्हा प्रमुख या पदावरती आहे, परंतु शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, विद्यार्थी सेना, युवा सेना आणि उपजिल्हा प्रमुख आणि आज जिल्हा प्रमुख असा साधारणतः पदांचा सगळा जो काय प्रवास झालेला आहे, तो प्रवास हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ताकदीने पाठबळीनेच झाला. त्यामुळं एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यप्रणाली आता संपूर्ण महाराष्ट्राला आवडली. हीच कार्यप्रणाली आम्ही 10 वर्षाखाली त्यांच्यासोबत बघत होतो, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि राहिल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जी ताकद दिलेली आहे ती सगळ्यांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने ती सोलापूरकरांच्या समोर आलेली आहे. आपण ज्यावेळेला सोलापूरचा जिल्हा प्रमुख पदभार घेतला त्यावेळेला शिवसेनेचं 2 पक्ष वेगवेगळ्या पद्धतीचं झालं, एक उद्धव ठाकरेंचं झालं, एक एकनाथ शिंदेचं झालं. आपण एकनाथ शिंदेनाच का जोडलं आणि जे उद्धव ठाकरेंचे जे समर्थक होते किंवा उद्धव ठाकरेचे जे कार्यकर्ते नेते होते त्यांना तुम्ही जवळीक केलं का किंवा कधी त्यांच्याशी संपर्क साधला का? खरं तर एक मी गोष्ट आठवण करून देऊ इच्छितो, कारण मी त्यावेळेस युवा सेनेचा जिल्हा प्रमुख होतो आणि युवा म्हणून काम करत असताना ज्या काही अडचणी आल्या, ज्या काही घटना घडल्या या सोलापूरकरांच्या समोर आणि त्या ठिकाणी ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या 4-4, 5-5 आमदार शिवसेनेचे होते, परंतु खरं तर त्यावेळेस आत्मचिंतन करण्याची गरज होती. त्यावेळेस एकमेकांमध्ये खेचाखेची होणे, सामान्य कार्यकर्त्याला मोठं न होऊ देणे आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता मुंबईला जाऊन, ठाण्याला जाऊन एकनाथभाईंना भेटतो आणि कुठंतरी याला ताकद मिळते का म्हणून त्या शिवसेनेमध्ये जे लोक आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा बघत होते, या सगळ्या गोष्टीला आम्ही ऑलरेडी म्हणजे खूप काही वैतागलेलो होतो. मीच नव्हे तर असे अनेक लोक हे त्या दबावाखाली काम करत होते, एक शिवसैनिक असताना काम करत या पद्धतीने. पण एकनाथभाईंनी जी काय ताकद दिली, जी काय लढण्याची ऊर्जा दिली, त्यामुळं मला ज्यावेळेस 2 पक्ष झाले, ओरिजिनल शिवसेना ही आमच्यासोबत आली, आम्ही ओरिजिनल शिवसेनेचे झालो आणि मी जिल्हा प्रमुख झालो. त्यामुळे जुन्या लोकांना या एकनाथभाईंसोबत यायचं आवडलं नसेल, कारण ते उद्धव ठाकरे साहेबांसोबत काम करत होते आणि त्यांना लिमिटेडच एक प्रायव्हेट कंपनी चालवत होते गेली 10 वर्ष. त्यामुळे त्या कंपनीच्या बाहेर त्यांना पडू वाटलं नाही आणि आम्ही एक सामान्य घरातले होतो आणि आम्ही सामान्य घरातल्या नेत्यासोबत गेलो. जे लोक त्यांच्यासोबत आहेत ती सोन्याचे चमचे ताटात जेवणारे लोक आहेत, ते त्याच नेत्याला स्वीकारतील आणि आम्ही गोरगरिबातले आम्ही आमच्या नेत्याला स्वीकारलं, एवढाच फरक आहे. तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सोलापूरची शिवसेना ही इतर पक्षाला ज्यावेळेला निवडणुका लागायचं त्यांच्या पक्षाला ते वाहून जायचे अशी काही आरोप होत होते. त्यावेळेला तुम्ही त्या पक्षातच होता, असे वाहून जाण्याचं नेमकं कारण काय? कारण तुमचा पक्ष एवढा मोठा असताना 5-5, 6-6 आमदार निवडून येत असताना सुद्धा
तुम्ही काँग्रेस असेल किंवा अन्य जे मोठे जे नेते उभारले असतील निवडणुकीला त्यांना पाठिंबा काय द्यायचे, सुभा पद्धतीने द्यायचे, मग त्याचा परिणाम सोलापूरकरांना भोगावाच लागला ना. मी मागील 3 वर्षाखाली आपल्या एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून याचा सगळा लेखाजोखा दिला होता. एकत्र पक्षात होतो आणि एकत्र पदावर काम करतो. त्यावेळेस या पक्षाचा, या नेत्यांचा सगळा लेखाजोखा दिला होता आणि त्याचा राग अनेकांना आला होता आणि त्याचे परिणाम देखील अनेक झाले होते. खरं तर शिवसेनेच्या बाजूने इथला मतदार आहे. आज जे शहरमध्ये आपण म्हणतात तो दक्षिण होता, त्यावेळेस शिवशरण पाटील हे इथलेच आमदार झाले होते. प्रतिकांत दादा पाटील हे दक्षिण मधून आमदार होते, उत्तर मधून उत्तम प्रकाश खंदारे आमदार होते, करमाळ्यातून आबा पाटील आमदार होते. याच्या अगोदरही आबा पाटलांच्या अगोदरही शिवसेनेला त्या ठिकाणी जगतापांच्या माध्यमातून असे अनेक जे 4 ते 5 आमदार हे शिवसेनेचे असताना एकही आमदार होत नाही. आणि ज्या पद्धतीनं कुठंतरी कुणाच्या तरी मोठ्या नेत्याच्या दावणीला बांधून राहिल्यासारखी शिवसेना ही त्या काळात ठराविक लोकांनी, मी मगाशी सांगितलं, प्रायव्हेट कंपनीने बांधून ठेवली होती. त्यामुळे शिवसेनेचं अतोनात नुकसान झालं. खरं तर तुम्ही जिथं जिथं शिवसेनेचे उमेदवार उभारले त्या ठिकाणाचं मतदान बघा, त्या ठिकाणी जनता पाठीशी आहे, परंतु नेता हा व्यवस्थित पद्धतीने तिथं प्रेझेंट होऊ शकला नाही, दबावाखाली काम केला. आणि कुठंतरी प्रत्येक वेळेस एक सामान्य शिवसैनिकाला दाबायचं, सामान्य शिवसैनिक लाटाकाट्या खायच्या आणि हे मात्र गपचूप 7 रस्त्याला जायचे. हे काय सगळ्यांना ज्ञात होतं. आणि 7 रस्त्याच्या बंगल्यातून रात्री कोण जात होतं, दिवसा कोण येत होतं, हे आमच्यासारख्या शिवसैनिकाला कळालं. सर्व शिवसैनिकांना उशिरा कळालं असेल, परंतु आम्ही थोडस त्यामध्ये लक्ष घातलं की बाबा असं का होतंय, एखाद्या शिवसैनिकावर हल्ला होतो, एखाद्या शिवसैनिकाला त्रास होतो, त्यावेळेस हे लोक का येत नाहीत, का मॅनेज सिस्टीम झाली होती, हे जनतेला उघड पडलं. आणि त्यामुळं हे त्या पद्धतीनं तिथं नंतर आमदार निवडून येऊ शकले नाही. नगरसेवक निवडून यायची सुद्धा तशीच परिस्थिती, दुसरा डबल आकडा काढता येत नव्हता. याचं कुठंतरी त्यांना कधीतरी त्यांना पश्चाताप होईल, कधीतरी त्यांना प्रायश्चित्त होईल, परंतु ते काही दिसलं नाही. कारण नंतर ज्यावेळेस आम्ही खोलात गेलो, मी मागे एकदा आपले आज परवाच्या लोकसभेला योगी आदित्यनाथजी आले होते, त्या स्टेजवर मी सांगितलं की आज आम्हाला शिवसैनिकांचा सगळ्यातला काळा दिवस जर कुठला असेल तर त्या सभेच्या 2 दिवस अगोदर उद्धव ठाकरे सोलापुरात आले होते आणि त्यांनी मागील 25 वर्षापासून सुशीलकुमार शिंदे साहेबांचे आणि आमचे किती घराचे संबंध आहेत, आम्ही किती त्यांच्या जवळचे आहेत, हे त्यांच्या तोंडून आलं. देवापाशी वेळ लागेल पण सत्य समोर येईल, हे सत्य समोर आलं. आणि जिथून म्हणजे ठाकरेंपासून, उद्धव ठाकरे यांच्यापासून जी काय सिस्टीम मॅनेज होती ते आत्ताच्या त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत ही मॅनेज होती. आम्ही उठायचो, झेंडे घ्यायचो, लाट्या खायचो आणि शाखे काढत फिरायचो, ही परिस्थिती आमची होती. आणि वरनं सगळं सेटअप होतं आणि ते त्यांनी परवा बोलून दाखवलं, आमचे जुने संबंध आहेत. म्हणजे निवडणुकीत साठेलोटे व्हायचं हे सिद्ध झालं. हो, साठेलोटे 100% होत होत्या त्यावेळेस. म्हणजे महाराष्ट्रात कुठेही नसेल, नाही महाराष्ट्रात कुठेही नसेल तशी युती काँग्रेस आणि उद्धव ठाकरे उभाटा गट ही आता ओपन युती झाली असेल, परंतु गेल्या 25 वर्षापासून यांची गपचूप युती होतीच. महाराष्ट्रामध्ये कुठेही नव्हती, पण सोलापूरमध्ये एकत्रच होते. ठीक आहे, आता आम्ही तुमच्याकडे मेन मुद्द्याकडे येतो. आता सोलापूर शहर मध्ये विधानसभा निवडणूक आता लवकरच लागणार आहेत. मला वाटतं आज निवडणूक आयोगाने पण पत्रकार परिषद घेतली, फक्त तारीख डिक्लेअर करायची आहे. 26 नोव्हेंबरचा शेवटचा दिवस आहे, त्या अगोदरच निवडणूक होती. आपणही सोलापूर शहर मध्य विधानसभासाठी गेल्या 2-3 वर्षापासून आपण तयारी सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री आपले आहेत, त्या हिशोबाने आपण अनेक विकासाचे कामे केलेले आहेत. नेमकं आपण DPCC हे पोस्ट, आपण जिल्हा अध्यक्ष असताना सुद्धा आपल्याला DPDCचं पद मिळालं. मग आपण केलेलं DPDCचं पोस्ट हे आता कार्यकर्त्यावर मिळालं असतं तर समाधान झालं नसतं का? म्हणजे कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला असता असं वाटत नाही? नाही, नक्कीच. मी खरं तर जिल्हा प्रमुख पदावर जरी असलं तरी आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतो, शिवसैनिक. आणि खरं तर आतापर्यंत काय होत होतं, या अगोदर DPDC सदस्य नेमले गेलेच होते, परंतु काम करताना DPDC मधून किती निधी कोणी आणला, कशा पद्धतीनं शिवसेना स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न कोणी केला, याचा जर अभ्यास केला तर हे कुठं दिसत नाही. परंतु आम्ही असं नाही की मी एकटाच झालो, या ठिकाणी 8 सदस्य आमचे शिवसेनेचे DPDC सदस्य आहेत, अनेक शिवसैनिक आहेत.
आणि त्या काळामध्ये नवीन पक्ष म्हणजे 2 पक्ष विभागणी झाली, त्यावेळेस ही जबाबदारी देऊ वाटलं. शेवटी त्याचं दिल्यानंतरही देखील आम्ही त्या कामाचं चीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोट्यवधीचा निधी हा शहर मध्य मतदारसंघामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी डीपीडीसीचा निधी आम्ही आणला. आपल्याला माहित असेल, डीपीडीसी मध्ये मी पहिल्यांदा गेलो आणि पहिल्याच दिवशी महत्वाचे 5 ते 6 मुद्दे घेऊन हे आम्ही त्या ठिकाणी प्रश्न मांडले. प्रसारमाध्यमांनी देखील ते पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा गाजावाजा झाला, दुसऱ्या डीपीडीसीला झाला. पण मी एक शिवसैनिक आहे, मी स्वतःला कार्यकर्ता समजतो आणि एक जिल्हा प्रमुख जरी असला तरी पक्षाच्या नजरेत आम्ही कार्यकर्ताच असतो. त्यामुळे पक्षाने कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे, फक्त ते कुणाच्या रूपाने दिले हे आहे. तर 8 जणांमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. त्यामुळं आपण ज्यावेळेला डीपीडीसी मध्ये काम करता त्यावेळेला नेमकं कुठल्या गोष्टीवर तुम्ही जास्त प्राधान्य देता? जिल्हा नियोजन समिती हा त्याचा शब्दशः अर्थ, परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी गेलेल्या सदस्यांना बोलण्याचा अधिकार कितपत होता हे आपल्या सर्व प्रसार माध्यमांना, जनतेला सगळ्याला माहिती आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आज रमाई आवास योजनेचा मोठा प्रश्न होता, तो आम्ही मांडला. अनेक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अनेक जे माई सेवा केंद्र बंद होते त्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवला होतो. म्हणजे जर 2 वेळा मी डीपीडीसी सदस्याच्या मिटिंगला होतो सदस्य म्हणून, त्या ठिकाणी 8 ते 10 प्रश्न, एक अतिशय महत्वाची प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केली. आणि उपस्थित केल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला निधी आणायचा हे काम आपण केलंय. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त निधी खेचून आणावा लागतो. त्या ठिकाणी प्रश्न मांडावे लागतात. फक्त सदस्य म्हणून जाऊन बसणारे अनेक होऊन गेले असतील, परंतु सदस्य म्हणून त्या ठिकाणी सभागृहासारखं भांडणं हे फक्त आम्ही शिवसैनिकच करू शकतो आणि ते आम्ही करून दाखवलंय. आतापर्यंत डीपीडीसी फंडातून तुम्ही कितीचा निधी उपयोग करून आणला? आजपर्यंत डीपीडीसीच्या फंडामधून जवळपास 12 कोटी रुपये, त्यातले 3 कोटी रुपये हे ग्रामीणसाठी आणि 8 कोटी रुपये आपल्या शहरासाठी हा निधी आणला. आता तुम्हाला त्यामध्ये अजून एक सांगतो, आपला एक मागे प्रश्न होता, 2 मिनिट मी थोडस मागे जातो. तुम्ही म्हणता की जे शिवसैनिक आहेत किंवा कार्यकर्ते, परंतु एक डीपीडीसी सदस्य आम्ही त्या ठिकाणी गेलो म्हणजे फक्त आम्हाला निधी मिळतो असं नाही, तर आमच्या माध्यमातून आम्ही सर्व सामान्य शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना त्याचा निधीचं वाटप केलं जातं. त्याच्या प्रभागामध्ये, त्याच्या भागामध्ये ते काम केलं जातं. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि आपल्या जनतेमध्ये एक आदर हा वाढण्यास सुरुवात होतो. कारण नगरसेवक, आमदार, खासदार यांना निधी असतोच, परंतु जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याला एक ठराविक निधी येणं आणि त्याच्यातून काम होणं हे अतिशय चांगलं विकासाचं एक विजन आपल्या समोर ठेवता आपण डीपीडीसी असेल किंवा मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी असेल, या माध्यमातून सोलापूरच्या अनेक भागात आपण विकासात्मक काम केले. यामध्ये काही काम करत असताना आपल्यावर असंही आरोप झाला की टक्केवारी घेतल्याशिवाय हे कामच देत नाही. याच्या संदर्भात काय नेमकं खुलासा? खरं तर ज्या लोकांनी माझ्यावर टक्केवारीचे आरोप केले हे गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये, सत्तेच्या बाहेर पडले. त्यामुळे जसा चष्मा घालतो, जे खातो किंवा जे पेरतो ते उगवल्याचा भास ह्या लोकांना झाला असेल असं मी एवढंच म्हणतो. जर आम्ही टक्केवारीच घेत असलो असतो तर त्या संदर्भामध्ये मी टक्केवारी आज घेतो असेल तर तुम्ही एवढ्या वर्षात किती घेतली आम्हाला, माझा प्रश्न आहे त्या लोकांना. तुम्ही कामं केलेत, पण मी टक्केवारी कुठं घेतोय आणि घेतलोय या संदर्भामध्ये मला एएन ज्युनियर कॉलेज सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर. संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेश सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव. 11वी 12वी प्रवेश श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एएन ज्युनियर कॉलेज सोलापूर. यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित. कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राउंड, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष. एएन कॉलेज, ओम अवंतीनगर, इस्कॉन मंदिराजवळ, कुंभारी सोलापूर. संपर्क 93 70 77 42 77. डॉक्टर एलडी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर एलडी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे, इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंगमध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट
टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय, याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय, शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल एलदी, डॉक्टर सौ अमृत एलदी यांच्या डॉक्टर एलदी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये. पत्ता शाखा नंबर 1, 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी सोलापूर. शाखा नंबर 2, शॉप नंबर 2, प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 00 49. वाटत माझ्या कार्यालयामध्ये कोणी कामाला आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो, जर मग मी एका 2 DPDCच्या मीटिंग मध्ये किंवा 2 वर्षामध्ये जर मी टक्केवारी घेत असेल तर तुमचं 20 वर्षाचा म्हणजे तुमचे गाडी घोडा बंगला जे दिसतंय ते त्यातून दिसतंय का, असा माझा प्रश्न आहे. त्यांनी एक्सेप्ट करावं, मग त्यानंतर मी त्याचं उत्तर मी एक्सेप्ट करायचं का नाही, खरं आहे की नाही हे जनतेसमोर येईल. अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की आपण मला वाटतं गेल्या 5-6 महिन्यापूर्वी आपल्याकडून एका कार्यकर्त्याला मारहाण झाली, काहीतरी रकमी संदर्भात ते विषय म्हणजे पोलीस स्टेशन पर्यंत गेले. नंतर आपलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी एकाने वाहन येऊन धडक दिलं. नेमका हा प्रकार काय आहे? या संदर्भात सोलापूर महानगरपालिकेमधला ज्याला कोणी मारहाण झाली म्हणून तक्रार दिली तो कार्यकर्ता नव्हता, एक भ्रष्ट ब्लॅक लिस्टेड काळ्या यादीत जाणारा गेलेला एक कॉन्ट्रॅक्टर होता. त्या कॉन्ट्रॅक्टरने संबंधित काम हे टेंडर भरलेलं होतं. त्याला काम मिळत असेल तर आमचा त्यात हस्तक्षेप करायचा कुठं प्रश्न आला नसता किंवा येणार नव्हता. परंतु महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जर तो सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी निधी दिला असेल आणि असे जर भ्रष्ट चुकीच्या पद्धतीनं काम करणारे त्याच्यावर अनेक आरोप आहेत, हे कागदोपत्री सिद्ध आहे. या संदर्भामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता. तसा माणूस जर काम करण्यासाठी उतरत असेल तर त्या क्वालिटी काम होणार नाही. यासाठी मी त्याला एकदा समज दिली होती की बाबा तू असं नको करू, तुझी ब्लॅक लिस्टेड आहे. समजा कॉन्ट्रॅक्ट त्याला बसला, त्याची जर कंपनी ब्लॅक लिस्ट गेली तर त्या ठिकाणचं काम थांबलं जाईल आणि डेव्हलपमेंट थांबेल. समोर आचारसंहिता आहे, आमदार विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि जे काम आहे ते जनतेच्या त्या ठिकाणचं महत्वाचं काम करायचं आहे. यासाठी मी त्याला विनवणी केली होती. परंतु काही विरोधातल्या पक्षातल्या लोकांना हाताशी धरून आता खरं तर ते संशोधनाचा भाग घेईल की तो कॉन्ट्रॅक्टर या अगोदर किती जणांची कामं केल्या, ब्लॅक लिस्ट कशामुळे गेला, मग त्यामध्ये त्या नेत्यांचे हात होते का हे देखील तपासावं लागेल. त्याची यादी माझ्याकडे आहे. एवढंच मी त्याला सांगितलं होतं. बरं, महानगरपालिकेमध्ये मी त्याला मारहाण केली आणि त्याला पैसे मागितले असा त्याचा आरोप आहे. महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचे तुम्ही पोलीस स्टेशनला स्टेटमेंट वाचा. जर सकाळी 11 वाजता त्याला मारहाण झाली आहे तर महानगरपालिकेमध्ये CCTV आहेत, त्या ठिकाणी आम्ही केलेलं दिसत नाही, हा रिपोर्ट आहे. परंतु कुणाच्या तरी दबावाखाली, कुणाच्या तरी कशाला तर माजी गृहमंत्र्यांच्या दबावाखाली काही अधिकारी इथं भ्रष्ट पद्धतीनं काम करतात आणि त्यांच्यावर दबाव टाकून सकाळी 11ची घटना रात्री 11:30ला म्हणजे तुम्हाला FIR कॉपी मध्ये टायमिंग दिसतं, 12 तासानंतर माझ्यावरती गुन्हा दाखल केला जातो आणि त्या गुन्ह्यात नंतर मनीष काळजे दिसत नाहीत, त्या ठिकाणी नव्हते, त्यांनी मारहाण केल्यास दिसत नाही, सिव्हिल मध्ये कुठल्या रिपोर्ट मध्ये त्याला मारहाणीचं नाही. आणि असं दिसल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला त्या प्रकरणात अटकही नाही, नोटीसही नाही. मी केलो नव्हतो, माझ्यासोबत जनता होती, माझ्यासोबत माझे कार्यकर्ते होते. मी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला संबंधित अधिकारी CP साहेबांना मी जाऊन भेटलो, माझी सत्य परिस्थिती दाखवली. त्यामुळं आता तो एकच नाही तर याच्या अगोदर देखील 1-2 गुन्हे माझ्यावरती दाखल करण्यात आले. परंतु त्या तिन्ही गुन्ह्यामध्ये नंतर फायनल नंतर तपासात मी आढळून आलो नाही. परंतु माझ्यासारख्या शिवसैनिकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे. आणि बघा, आजपर्यंत माझ्याकडे ही यादी आहे. अशा अनेक पदाधिकारी म्हणजे भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, जो सामान्य घरातून मोठा व्हायला बघतो त्यावेळेस सर्व पक्षातले मोठ्या लेवलचे नेते एकत्र येतात आणि एका कार्यकर्त्याला संपवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून कायद्याच्या कचाट्यावर अडकवून हा माघार कसं घेईल, हा संपेल कसा हा प्रयत्न करतो. परंतु मी 3 वर्षाखाली सांगितलं होतं की माझ्या जीवावर बेतलं होतं तरी मी सांगितलं आणि आजही प्रशासनातून मला अडकून माझा कायद्यावर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळं यामध्ये मी घाबरून राजकारण समाजकारण कधी सोडणार नाही. हे जे कोणी माझे विरोधक करतात त्यांच्या स्वप्नात येत असेल मी माघार घेईल, संपेल, तर हे त्यांनी मनातनं काढून टाकावं
असे अनेक गुन्हे. खरं तर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजे मी ज्यांना दैवत मानतो आनंदजी दिघे साहेब यांचे विचार आम्ही समोर घेऊन जातो. आज मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील अनेक त्यांच्यावर गुन्हे आहेत. परंतु सामाजिक कार्य करत असताना अशा पद्धतीचे गुन्हे म्हणतात ना की गटारीत उतरून जर काम करायचं तर त्याच्यासाठी चिखल घाण लागणार आहे आणि हे लावणारे पण त्यातच असतात. शेवटी मला लावतात म्हणजे ते त्यांचे हात त्यातच असल्यामुळेच लावत असतील. त्यामुळे मी अशा काही गुन्ह्यांना भीक घालत नाही किंवा अशा काही दबावाला मी भीक घालत नाही. माझ्या मागे जनता आहे, माझे कार्यकर्ते आहेत, माझा पक्ष आहे, माझा विश्वास आहे. पण मग जर एवढे गुन्हे दाखल झाले होते तर पक्षाच्या वतीनं माझ्यावर कारवाई का झाली? कारण पक्षाला सत्य परिस्थिती माहित आहे, जनतेला सत्य परिस्थिती माहित आहे. शेवटी जनतेला एक सामान्य घरातून येणाऱ्या माणसाला त्रास होतं हे सगळ्यांना माहित झालेलं आहे. नाही, आपण या प्रकरणात आपण डायरेक्टली एका पोलीस वरिष्ठांची नाव पण घेतलंय. इथपर्यंत तुम्हाला जाण्याची काय गरज होती? हे बघा साहेब, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालत असताना, आनंदजी दिघे साहेब यांच्या विचारांनी चालत असताना आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आदर्शवत मानत काम करत असताना जे सत्य आहे ते बोलायची आम्हाला सवय लागली. मग त्यासाठी आम्ही काय होईल याची पर्वा करत नाही. जे सत्य आहे ते सत्य. एकच अधिकारी माझ्यावर 3-3 गुन्हे दाखल करतो. मला सांगा, घटना असतात 2-2 महिन्याखालच्या, गुन्हा दाखल होतो रात्री 12 नंतर. 3 गुन्ह्यामध्ये रात्री 12 नंतरचे तुमचे टायमिंग्स आहेत. मग याच्यामध्ये काय आहे? बरं ठीक आहे, जर मी आरोपी आहे, मी गुन्हा केला तर तुम्ही मला घेऊन जायला पाहिजे, त्या ठिकाणी समोर बसून गुन्हा दाखल केला पाहिजे, माझ्यावर कारवाई केली. परंतु फक्त आणि फक्त त्यांना माहित आहे की या गुन्ह्यामध्ये तो नाही आहे, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा कार्यकर्ता आहे. उद्या पेपरला, आपल्या न्यूज पेपरला किंवा आपल्या प्रसार माध्यमांमधून याला बदनामीचं कसं षडयंत्र करायचं हे प्रयत्न ह्या पोलिसांच्या माध्यमातून, आणि हे पोलीस यामध्ये दोषी नाहीत, ही सिस्टीम दोषी आहे. येथे असणारा एक माजी गृहमंत्र्यांच्या हिशोबाने हे सगळं चाललेलं आहे, हे मी आजच सांगितलंय. नाही, सरकार तुमची आणि माजी विरोधी गृहमंत्र्यांचं ऐकणार कसं? त्यांचं सत्ताधाऱ्यांचं ऐकतात ना. बघा, मुळात कुणाचंच ऐकायला नाही पाहिजे. पोलीस प्रशासन हे एक म्हणजे आम्ही सत्तेत आणून आमचं ऐकायचं आणि अन्याय करायचा आणि त्यांच्या सत्तेत असताना हे न करता त्या ठिकाणी एक सामान्यावरती जे खरं आहे त्या बाजूने राहिलं पाहिजे. ती सत्यता परिस्थिती तपासली पाहिजे. गुन्हा दाखल करत असताना ती खरं घडलंय का? खरं घडलं असेल तर त्या बाबतीत आपण कधी त्या शिक्षेस पात्र राहू, एक सामान्य नागरिक म्हणून. परंतु दबावाखाली केलं जातं याचे अनेक एव्हिडन्स आहेत. हे एव्हिडन्स असल्याशिवाय तरी मी एखाद्या अधिकाऱ्यावरती आरोप केले नसतील. आणि माझा XYZ अधिकारी हा माझा काय कायमस्वरूपीचा दुश्मन नाही. जे माझ्या बाबतीमध्ये म्हणजे 12 वर्षाच्या राजकारणाच्या कालावधीमध्ये 3 गुन्हे आंदोलनाचे आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 3 गुन्हे तुम्ही क्रिमिनल घेताय आणि त्यामध्ये कुठेही एव्हिडन्स दिसत नाही. म्हणजे एक छोटासा माझ्या कार्यालय म्हणजे शिवसेना भवन समोर एक हॉटेल होतं. त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आणि त्याचा मी मोबाईल काढून घेतला. अशा आशयाचा गुन्हा रात्री 2 वाजता गुन्हा दाखल होतो. घटना दाखल होती रात्री 9ची आणि त्या ठिकाणी लिहिलं जातं की त्या हॉटेलमधले CCTV बंद आहेत. परंतु त्या माझ्या कार्यालयाच्या समोर बाजूला असे एकूण 18 CCTV कॅमेरे आहेत. ज्या CCTV कॅमेऱ्यामध्ये मी आलेलं दिसत नाही, गेलेलं दिसत नाही, घटना दिसत नाही. एखादी घटना झाली तर त्या ठिकाणी ती गर्दी होती. ते प्रकरण संध्याकाळचं 9चं टायमिंग हॉटेल सारख्या ठिकाणी. आणि मग नंतर दुसऱ्या नाही 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 झालं नाही, मग ठीक आहे आम्ही फायनल करतो. हा काय प्रकार आहे? त्याच वेळेस तुम्ही त्या ठिकाणचे CCTV सगळे तपासायला पाहिजे होते. रात्री 2ला गुन्हा दाखल होण्यासारखं काय होतं? हे या सगळ्या प्रश्नांची उत्तर कोण देणार आहे? ह्या प्रश्नांची उत्तर जनता नक्कीच देईल. माझा जनता जनार्दनावरती, माझा कायद्यावरती संपूर्ण विश्वास आहे. माझ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथजी शिंदे साहेब, आनंदजी दिघे साहेब यांच्या विचारावरती माझा नक्कीच विश्वास आहे. असं काही होणार नाही. आपण शहर मध्यमधून इच्छुक आहात का? हो, मी सोलापूर शहर मध्ये विधानसभेमध्ये इच्छुक आहे. सोलापूर शहर मध्ये विधानसभेमध्ये गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी आणलाय, त्याची कामं केली आहेत आणि आज विकासाचा चेहरा 15 वर्षामध्ये ज्या विरोधी पक्षाकडे ज्या काँग्रेसच्या आमदार होत्या, डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी,
गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15. त्यांनी विकास केला नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि विकास केला तर काय केला त्यांनी एकदा आमने सामने यावं. मी अनेक वेळा त्यांना आव्हान दिलेलं आहे. परंतु घराणेशाहीमध्ये माझा पप्पा येणे, माझे मामा तिनेत हे या सगळ्या गोष्टी करत रेगोट म्हणजे आयत्या पिठावर रेगोट्या मारत सत्तेची खुर्ची उभवत बसणं हा काय जो काय 15 वर्षामध्ये झालेला आहे त्याला कुठेतरी फाटा देऊन एका सामान्य शिवसैनिक, सामान्य घरातला मुलगा म्हणून मी आमदारकीचा साठी प्रयत्न करतोय, विधानसभेसाठी प्रयत्न करतोय, विकासाचा मुद्दा घेऊन प्रयत्न करतोय, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही विकासाचा एकत्रित येतोय, त्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतोय आणि या ठिकाणी ते गरजेचं आहे. आता तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर म्हणल्यानंतर आता मी तुमच्या त्या संदर्भात एक प्रश्न विचारतो. मध्य विधानसभा मतदारसंघात सध्या मुस्लिम माहोल एक गट्टा मताधिक्याने त्यांचं नियोजन सुरू आहे. पण आपल्याकडे असलेले हिंदूंची जे मतं आहेत ते डायव्हर्टेशन व्हायला लागलं आहे. एक काँग्रेस असेल, एक शिवसेना, आपलं एकनाथ शिंदेचा गट असेल किंवा भाजपचा पक्ष असेल. आता माझ्या माहितीप्रमाणे मध्य विधानसभेसाठी हे सगळेच जण इच्छुक आहेत. भाजपचं पण इच्छुक उमेदवार आहे, मग आपलं शिवसेनेचं पण इच्छुक उमेदवार आहे. यामध्ये जर एका कदाचित दुसऱ्याला जर तिकीट मिळालं तर आपली भूमिका काय? आम्ही एक हाडामासाचे शिवसैनिक आहे. आमच्यासाठी पक्षाचा आदेश, माझ्या नेत्याचा आदेश अंतिम असतो. त्यामुळं माझ्यापेक्षा चांगला उमेदवार पक्षाकडे असेल आणि ते आमदार व्हायचं असेल, मला शहर मध्यमधून शिवसेनेचा, महायुतीचा आमदार झालेला बघायचा आहे. त्यामुळं त्या ठिकाणी पक्षाचा जो निर्णय असेल त्या निर्णयासोबत मी कार्यकर्ता म्हणून कधी असेल. युतीमध्ये जागा जरी कोणाला सुटली तरी आम्ही त्यांच्यासोबत आहे, तेही आमच्या सोबत असतील. महायुतीमध्ये आम्ही एकमेकाचे मित्र पक्ष म्हणून काम करत असताना वेगळी भूमिका कोणी घेणार नाही ही नक्की मला खात्री आहे. आणि राहिला प्रश्न तर हिंदुत्वाच्या मुद्द्याचा, तर शिवसेना ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आहे. हिंदुत्व हे शिवसेनेचा मेन पाठीचा कणा आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण जे म्हणता फक्त हिंदुत्वाच्या नाही तर हिंदुत्व प्लस आमचा विकासाचाही मुद्दा आहे. सांगावं ज्या ज्या लोकांनी, त्या MI मधल्या उमेदवारांनी देखील सांगावं, त्या काँग्रेस मधल्या उमेदवारांनी सांगावं त्यांनी आजपर्यंत या शहर मध्येसाठी काय केलंय, किती निधी आणला, किती विकास केला. फार तर एखादा नगरसेवक या ठिकाणी इच्छुक आहे, तो म्हणेल माझ्या वॉर्डात 4 वर्षाखाली हे काम केलंय. परंतु 4 वर्षामध्ये कोणी म्हणणार नाही की मी मागच्या 6 महिन्याखाली वर्षामध्ये काम केलेलं आहे या ठिकाणी. म्हणून मला चॅलेंज आहे, जे कोणी दुसऱ्या पक्षातून उमेदवार आहेत त्यांनी सांगावं विकासाचा मुद्दा त्यांनी बोलू शकतात का. आणि मुस्लिम बांधव देखील आता काय एवढे वेळे राहिलेले नाहीत, त्यांना देखील माहित आहे की 15 वर्षामध्ये आपलं कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ते जाती धर्माच्या पलीकडे थोडासा विकासाचाही विचार करतील अशी मला अपेक्षा आहे. परंतु हिंदुत्व जे डिवायडेशन होईल असं आपण म्हणता, तर ते डिवायडेशन नक्कीच होईल. कशा पद्धतीचं होईल हे मी तुम्हाला थोडंसं सांगतो की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजप युतीच्या पाठीशी हिंदुत्वाचं मतदान 100% राहील. 5-10% जर तुम्ही अनेक दुसऱ्या पक्षामध्ये डिवाइड होत असेल तर तो आम्ही विकासाच्या मुद्द्यावर तो खेचून आणू. त्यामुळं डिवायडेशन होण्याची भीती ही महायुतीला आम्हाला नाही आहे.
आपण शहरमध्ये असेल किंवा सोलापूर शहर असेल किंवा अन्य जिल्ह्याचं पूर्ण प्रमुख आपण असल्यामुळं आपल्या मार्फत जे औद्योगिक म्हणजे आरोग्याचे प्रश्न असेल, सर्वसामान्य रुग्णांचे प्रश्न असेल, ते सोडवण्यासाठी आपली काय नेमकं ध्येय धोरण? खरं तर आरोग्य क्षेत्रामध्ये मला आवडीचा विषय. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांना मदत करणे असेल किंवा आपण पाहिला आहात आजही ते उपलब्ध आहे की महाराष्ट्रात मी एकमेव माणूस होतो ज्याने दवाखान्याच्या बिलाचा जी.आर. हा हॉस्पिटल समोर लावला आणि लाखो रुपये लोकांचे वाचवले. हा जी.आर. कालांतराने तत्कालीन सरकारला कायमस्वरूपी शासनामार्फत दवाखान्यासमोर लावण्याचे आदेश द्यावे लागले. तो मी कार्य करतो. आजही दवाखान्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री सहायता निधी चालू केली. सोलापूर शहरासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपये हे फक्त वैद्यकीयसाठी मिळाले. आजही माझ्या कार्यालयातून, शिवसेना भवनामधून आणि अनेक ठिकाणाहून आपण मुख्यमंत्री सहायता निधीचे फॉर्म भरून घेतो. खास बाब म्हणून मुख्यमंत्री महोदयांकडून ते मंजूर करून आणतो. दररोज 10 ते 20-25 रुग्णांना आपण मदत करतो. परंतु एक शोकांतिका अशी आहे की महानगरपालिकेमध्ये मागील 20-25 वर्ष ज्या कोणी लोकांची काँग्रेसची सत्ता होती, दवाखाने ते व्यवस्थित उभा करू शकले नाहीत, त्यासाठी काम करू शकले नाहीत. परंतु मी एक आवर्जून आज आरोग्याचा विषय बोललाय म्हणून मी एक आठवण करून देतो किंवा मी सांगतो. मला ते अभिमानाने सांगू वाटतं की ज्या ठिकाणी अनेक आमदार असतील, नगरसेवक असतील, XYZ जे लोक असतील, तो निधी स्वतःच्या रस्त्यासाठी, कामांसाठी वापरला जातो. परंतु महानगरपालिकेतल्या एखाद्या यंत्रणेसाठी कोण देत नाहीत. परंतु आरोग्य विभागामध्ये जिजामाता हॉस्पिटल हे या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी अनेक गैरसोयी होते. त्या ठिकाणी 15 लाख रुपयाचं काम हे माझ्या निधीमधनं हॉस्पिटलचं केलं, जे की महापालिकेने करणं गरजेचं होतं प्रशासनाकडून. परंतु आम्ही तो निधी दिला. आता तुम्हाला सांगतो, ज्याचं उद्घाटन अजून राहिलंय. मी एक कार्यप्रणाली आणली. कामाच्या अगोदर उद्घाटन करायचं नाही, काम चालू असताना उद्घाटन करायचं किंवा काम झाल्यानंतर लोकार्पण करायचं. आज धाराशिव हॉस्पिटल या ठिकाणी आपण जावा, त्या ठिकाणी देखील आम्ही 15 लाख रुपये निधी देऊन 10 वर्षामध्ये मला वाटतं धाराशिव हॉस्पिटल पासून आपल्या माजी आमदार 3 टर्म आमदार असणाऱ्यांचं घर 200-400 मीटरवरती आहे. महिलांची प्रसूती होण्यासाठीचं ते हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी लिफ्ट नव्हतं. आपण याची चौकशी करू शकता. 10 वर्षात एखादी महिला डिलिव्हरी झाली तर त्या महिलेला झोळी करून दुसऱ्या मजल्यावरती ऍडमिटला घेऊन जावं लागत होतं. ही परिस्थिती होती. त्या ठिकाणी आम्ही 10 वर्षापासून बंद असलेली लिफ्ट ही आता आम्ही चालू केली. त्याचं अजून उद्घाटन केलेलं नाही, लोकार्पण केलं नाही, परंतु ते आता वापरात आलेलं गेली 2 महिने झालं. ज्या ठिकाणी महिलांसाठी वरच्या मजल्यावरती बाथरूम होते आणि जेंट्स आणि पुरुषांचे एकत्र असल्यासारखी अशी परिस्थिती होती. 11 शौचालयांपैकी 2 शौचालय चालू होते. अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी अनेक नवीन शौचालय उभे केले. लाईट फिटिंगच्या माध्यमातून एखादी जर व्हॅक्युमची मशीन ज्या काही इक्विपमेंट्स आपल्या प्रसूतीसाठी लागतात तर ते लाईट कनेक्शनमुळं, पाणी गळतीमुळं शॉर्ट सर्किट होऊन बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्या आणि मग तिथून पेशंट रिक्षामध्ये घालायचा आणि सिव्हिलकडे पाठवायचा, ही परिस्थिती त्या ठिकाणी होती. तेही देखील आपण लाईट फिटिंग त्या ठिकाणी ज्या ज्या काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या आम्ही केल्या. आरोग्य विभागामध्ये काम करण्यासारखं खूप आहे. ते आशीर्वाद लाभणं हे नशिबाचा भाग आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे संस्कार आहेत की पहिला काय करायचं तर आपल्याला आरोग्याच्या संदर्भातलं काम, त्यामुळे आम्ही ते करतोय. आता मुख्यमंत्री म्हणल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता राज्यात सुरू झाले. सगळीकडं चर्चा तेच सुरू आहे की लाडकी बहीण म्हणतात की मला 3,000 मिळाले, मला 4,500 मिळाले. पण याच्यामुळं आर्थिक बोजा या राज्य सरकारवर पडत असल्यामुळं बाकीचे विरोधी पक्ष नेत्याकडनं असं पण आरोप आहे की आता हे फक्त 1-2 महिने देतील, नंतर बंद करतील, कारण आर्थिक स्थिती सक्षम नाही आहे महाराष्ट्राची. नेमकं पक्षातला आपण एक घटक पक्षातला जिल्हा प्रमुख म्हणून आपली भूमिका काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती महिला वर्ग हा अतिशय आनंदी आणि खुश. आम्ही स्वतः शहरमध्ये विधानसभेमध्ये 15,000पेक्षा जास्त महिलांचे फॉर्म भरून दिले, मंजूर झाले आणि त्या महिलांना पहिल्या महिन्यामध्ये 1,500, दुसऱ्या महिन्यामध्ये ज्यांचे नवीन आले त्यांना 3,000
आणि आता 2 दिवसाखाली 4,500 रुपयाचा हप्ता हा त्या संबंधित महिलांना मिळाला. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की योजनेतून आलेला पैसा बँकांनी किंवा कुणीही त्या ठिकाणी कट करायचा नाही. त्यासाठीच देखील आम्ही शिवसैनिक सज्ज झालो आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळला. परंतु एक शोकांतिका आहे, तुम्ही जे आता मला सांगताय की विरोधी पक्ष अशी टीका करते, शेवटी बजेटचा जो वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 8669 73 21 82, 9067 77 0015. भाग असतो तो तर वरिष्ठ लेवलला असतो. जेव्हा आपल्या खिशात पैसे आहेत तेव्हाच आपण हे खर्च करतो. त्यामुळे सरकारच्या खिशात ते पैसे आहेत की नाही हे बघून ते निर्णय घेतले असतील. खरं तर त्यांना काहीतरी मला वाटतंय तसं टीका करत असताना त्यांच्या डोळ्यावर एखादी झापड असेल की ते त्यांची सत्ता आहे का, कारण त्यांचे जे काही त्यातून पैसे काही, कारण स्वर्गीय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गांधी साहेब जे आपले नाही इंदिरा गांधींच्या अगोदर जे सरकार चालायचं, ज्या पद्धतीने हे काम चाललं, त्यावेळेस म्हणलं गेलं होतं की सरकारवरून 1 रुपया पाठवलं की 4 आणे खाली पोहोचतात. राजीव गांधी यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं. बहुतेक त्यांना राजीव गांधींच्या सत्तेच्या काळात आहोत की काय असा थोडासा भास होत असेल असं मला वाटतं. परंतु जर समजा तसं आहे 2 महिन्यात, मग का तुम्ही लाडकी बहिणीचे फॉर्म भरण्यासाठी कार्यालय उघडले? का तुम्ही चौकात बोर्ड लावली? काँग्रेसची फोटो, विरोधी पक्षाच्या नेत्यांची फोटो आणि टेबल घेऊन तुम्ही का फॉर्म भरला? म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीचा फसवणूक केली का? योजना घेताना, लोकांपर्यंत पोहोचताना तुम्हाला ती योजना पाहिजे. आणि जेव्हा महिलांना योजना मिळायला लागली की यांच्या पोटात दुखायला चालू झालं. बरोबर नेरेटिव्ह आणायचं, हे बंद होणार. होय, हे बंद होऊ शकतं. आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, ही योजना खरोखर 2 महिन्यांनी बंद होऊ शकते जर विरोधी पक्षाच्या काँग्रेसची सत्ता आली तर. त्यांना बंद करायचं म्हणून ते आत्ताच सांगत असतील.
परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आज नव्हे तर कधीच ही योजना बंद होणार नाही, हे शब्द त्यांनी या महिलांना दिलेला आहे आणि त्या महिलांनी त्यांना भाऊ म्हणून स्वीकारलाय. त्यामुळं थोडंसं विरोधी पक्षांनी भानावर येऊन या गोष्टी बोलाव्या. शेवटी बहिणींचा शाप हा फार मोठा असतो. बहिणींच्या बाबतीत खोटं बोलणाऱ्याला चांगल्या पद्धतीनं उत्तर येत्या विधानसभेमध्ये मिळेल. राज ठाकरेंनी आज एक नवीन स्टेटमेंट दिलं की त्यांनी असले उद्योग करण्यापेक्षा महिलांसाठी नवीन उद्योग निर्माण करून त्यांना रोजगाराची निर्मिती करावा असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर एवढ्या मोठ्या नेत्यांवर बोलण्यावर मी मोठा नाही, परंतु एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून यावर उत्तर देऊ इच्छितो. थोडंसं राजसाहेबांनी आजपर्यंत मागील 22 वर्षाचा अभ्यास करावा, मागच्या 2.5 वर्षामध्ये त्यांचे बंधू मुख्यमंत्री होते त्याचा अभ्यास करावा आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीच्या योजना काढल्यात थोडंसं योजनांचा अभ्यास करून बोलले असते तर खरं तर चांगलं झालं असतं. महिलांच्या उद्योगांसाठी सगळ्यात मोठ्या योजना जर कोणी आणल्या असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार. हे आत्ताच्या सरकारने सगळ्यात मोठ्या उद्योगाचे योजना आणलेल्या आहेत. आपल्याला माहितीसाठी सांगतो की अशा अनेक योजना जे महिलांना सक्षमीकरणासाठी. आज तुम्ही बचत गट म्हणून महिलांना तुम्ही व्याजाने पैसे देण्याचा जो धंदा एवढे वर्ष चालू होता तो धंदा बंद करून त्या ठिकाणी आपल्याला महिलांना उद्योग उभा करून देण्याचं काम हे आपल्या उद्योगमंत्र्यांनी, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तुम्ही थोडंसं योजना वाचा. मी राजसाहेबांबद्दल बोलण्यावर खरंच मोठा नाही, परंतु त्यांना मी एवढंच सजेशन देऊ शकतो किंवा सांगू शकतो त्यांनी खरोखर या योजना वाचाव्यात. साहेब आजच बातमी वाचली, मनाला आनंद वाटला आणि थोडंसं मनामध्ये दुःख पण झालं. एका कार्यकर्त्याने मला एक बातमी पाठवली आणि व्हॉट्सअपवर म्हटलं आपण काय करणार. ती बातमी वाचली आणि त्या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांची बातमी होती. नागपुरामध्ये महिलांसाठी MIDC उभारणार आणि त्याचा लोकार्पण सोहळा झाला. मग सोलापूरसाठी का केलं जात नाही असा एका कार्यकर्त्याचा, एका नागरिकाचा प्रश्न होता. मनात आनंद झाला की आपल्या सध्याच्या काळामध्ये आपल्या उद्योगमंत्र्यांकडनं नागपूरमध्ये महिलांची MIDC होतीये. पुढच्या 20 मिनिटाला आम्ही पत्र तयार केलं आणि संबंधित आमच्या खात्याला पत्र दिलं की सोलापूरमध्ये देखील अशी महिलांसाठीची एक MIDC उभा राहिली पाहिजे. त्यामुळे थोडंसं पेपर वाचणे, प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्या जर वाचल्या असत्या तर कदाचित त्यांना कळालं असतं की या ठिकाणी महिलांसाठी भरपूर योजना आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणलेल्या. आपण मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी केलेलं अनेक काम आपण या ठिकाणी सांगितलं. सोलापूरच्या विकासासाठी अनेक कामं आहेत, पण अजूनही सोलापूरला आता सोलापूरचं उद्या मला वाटतं पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन विमानसेवा होणार आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणतात की विमानसेवा ऑलरेडी चालूच आहे, लोकार्पण करायची काय गरज आहे, त्यांनी पहिला विमानसेवा सुरू करावा असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं विरोध करायचं कारण काय? त्यांचा विरोध विकासाला आहे. त्यांचा विरोध सोलापूरमध्ये विमानतळ होऊ द्यायचाच नव्हता, म्हणूनच या ठिकाणी विमानतळ सुसज्ज असताना शेतकऱ्यांची फसवणूक करून मोठमोठ्या धंदागड्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या जावयांना, त्यांच्या घरच्या अनेक लोकांना मोठं करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात घेतल्या आणि गोरामणीला विमानतळ करतो म्हणून त्यांच्याच वडिलांनी, बहुतेक ते विसरले असतील, त्यांना मी आठवण करून देतो की त्यांच्या वडिलांनी तिथं विमानतळ करू म्हणले. का झालं नाही, का केलं नाही? मागे 2.5 वर्षाखाली ह्याच माजी आमदारांनी आणि चालूच्या खासदारांनी सांगितलं होतं की 50 कोटीचा निधी आम्ही आणला आणि आता बोरामणी विमानतळ डेव्हलप करू. त्यामागचं कारण काय तुम्हाला सांग, इथं पोटशूळ उडण्याचं. त्या ठिकाणच्या जमिनी ह्याच लोकांनी स्वस्त दरामध्ये घेतल्या. इथं प्लॉटिंगचे रेट वाढावे आणि तिथून पैसा हे शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय ठेवून उपसाव्यात, ही एक स्वप्न त्यांचं दुभंगलंय. त्याचं पोटदुखी ही आता दिसते. आणि राहिला प्रश्न, विमानसेवा सुरूच होती असं जर त्यांनी म्हणले असतील तर त्यांच्यासाठी सुरू होती, गोरगरीब जनतेसाठी नव्हती. ती सुविधा आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या काळामध्ये, फडणवीस साहेब असतील, आपले अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून, ताकदीतून आज हे विमानतळ सुरू होत आहे. मी ऐकलं उद्घाटनापेक्षा त्याचा वापर होणं गरजेचं आहे किंवा उद्घाटनाची काय गरज आहे. अहो तुम्ही 100 मीटरचं रस्त्याचं उद्घाटन 3दा करणारे लोक विमानतळावर बोलण्याएवढी आपली
खरं तर आपण बोलू नये असं माझं त्यांना सजेशन आहे की उद्घाटनाच्यासाठी तुम्ही किती प्रिय आहात, एका कामाचे किती वेळा कुठे उद्घाटन केलं याचा थोडासा अभ्यास करावा. आणि भीष्म पितामह म्हणलं जातं असे आपल्या नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर आपण टीका करावी का, किंवा या सगळ्या विमानतळाच्या प्रश्नावर आपण बोलण्याची नैतिकता आहे का? आपण 15 वर्षामध्ये विमानतळ सुरू करण्यासाठी काय केलं, तुमच्या पप्पांनी काय केलं, याचा थोडासा अभ्यास करावा. विसर पडली असेल तर कुठंतरी मी त्यांना एक सजेशन देऊ इच्छितो, एक 2-4 दिवसासाठी जाऊन या ठिकाणी मेडिटेशनची त्यांना गरज आहे, त्यांनी मेडिटेशन घ्यावं, मागचा थोडासा लेखाजोखा बघावा आणि मग या विषयावर बोलावं. आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात आपण आलात, अनेक विषयाला आपण व्यवस्थित अशी मुलाखत दिली, त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 8669 73 21 82, 90 67 77 00 15. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ.
डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 917533 1215. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार, तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल LD, डॉक्टर सौ अमृत LD यांच्या डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये. पत्ता शाखा नंबर 1 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी, सोलापूर. शाखा नंबर 2 शॉप नंबर 2 प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 0049. AN ज्युनियर कॉलेज, सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, सोलापूर. संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागे सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव. 11वी 12वी प्रवेश प्रवेश प्रवेश. श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी, सोलापूर संचलित AN ज्युनियर कॉलेज, सोलापूर. यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित. कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राउंड, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष. AN कॉलेज, ओम अवंतीनगर, इस्कॉन मंदिराजवळ, कुंभारी, सोलापूर. संपर्क 93 70 77 42 77.